गौतमाच्या आयल्याचा विषय चालला तर याच आयला रमा रमाई भागवतामध्ये खंडामध्ये रमा रमाई नाव आहे शास्त्रीला पहिले बऱ्याच तसं बोल म्हणून लोकांना होते म्हणून आणि पुरुषासारखे शिवाजी महाराजांसारखे संभाजी महाराजांसारखे तुकाराम महाराजांसारखे गाडगेबाबासारखे तुकडोजी महाराजांसारखे रामासारखे राम सुद्धा संतच आहे होय अयोध्येचा राम ते संतच आहे म्हणून संतराम बी म्हणलेले ना. पुन्हा सगळे कालखंडानुसार तुम्ही लक्षात तुम्ही सगळे कीर्तन ऐकले तुम्हाला सगळं सगळं सांगत बसायची गरज नाही तुम्हाला ताबडतोब कळत आहे पण न करणाऱ्याला तुमचं सांगायचं काम आहे. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा रे गवाले जेव्हा जर अशी जर पैदास होत गेली तर आपल्यावर कुठल्याच प्रकारचं कोरोनासारखं संकट येणार नाही. आता दांभिकताच प्रकार आहे. आता हिरागिरांचं चाललेलं दांभिकता सगळ्याला घेऊन पडणार दांभिकपणा आहे दांभिकपणा आहे आपला तो विषय नाही पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं होतं कारण आपलं घर जवळ घर राहिलं ना आपण सावध राहतो म्हणून आता कशा भाषेत बघा नाही राजकीय लोकांच्या भाषा काय म्हणला काय म्हणला हिरा आमच्यावर हल्ला करणार म्हणून आपण आता मागून काय म्हणतो की माझ्यात एवढी शक्ती की मी काही करू शकतो म्हणजे बळी बनणार म्हणजे त्याचं म्हणणं आहे की सगळं जगत काय करतं काय म्हणणार नाही ते करण पेटका व्हावा त्यांचा पता लागायचा नाही. म्हणजे कसं आहे आपल्याला कोणाच्या विरोधात नाही काय नाही माझा तर भारतीय बाण आहे देव देश आणि धर्म पाहिजे भारत किसी के तरफ टेढ़े नजर से देखता नाही कुठे कार्य करा तो उसकी वाट लागायला सुद्धा राहता नाही. ही भारताची पहिल्यापासून हे फक्त 100-150 वर्ष त्यांनी एका यशोच्या घरच्या 150 रुपयाला 100 रुपयाला त्यांनी सात बोक टाकला 150 रुपयाला आर्थिक लावतात ती आगे आणली वेगळी म्हणून सगळ्यांनी मनाचे कान करून माझे 2-4 शब्द हे स्त्री पुरुष आणि कन्यापुत्र म्हणजे 2 लिंगावरच आधारलेला आपण 2 लिंगाची स्तुती केली विशेष करता पुण्य ना पाप काहीच नाही त्यांच्यासाठी पुण्यवान आपण नाही. 14 वर्ष एका जागा राहिले तुम्ही 14 मिनिट एका जागा राहणार तिकडे गेलो विष्णुपंताकडे येऊन ताकडून घेऊन होय 14 मिनिट तरी थांबलो 14 वर्ष ते एका जागा थांबले नाही रामापेक्षा परिचिता त्याची एक ठामपणा त्यांच्या म्हणून त्यांच्याकडे पण त्याला जात नाही पाहत नाही कुठल्या समाजाचे लोक विशेष नाही म्हणून तृतीय पंथाला आता ते सगळ्या यात मान द्यायला सोबत त्यांचे पुण्य घ्यायचं आहे तपसून गेले बघा आपलं सगळं संविधान त्यांचं घ्यायचं म्हणून जास्त वेळ न खाता मला वाटते दुसऱ्या चरणाचं अनुकरण करावं. दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं तो बाबा आणि पुढे सांगितलेल्या 2 चरणाचा तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी गीता भागवत करीते पठण अखंड चिंतन